व्यापार क्षेत्रात सहकार्य करणाऱ्या देशांमध्ये परस्परांवर विश्वास असणं अत्यावश्यक असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. संपूर्ण जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण निवडणूक आज. कांगोमधल्या स्फोटात भारताचे 32 शांतीसैनिक जखमी. संरक्षण मंत्रालयाच्या साधनसामुग्री खरेदीबाबत संबंधित मंत्रालयाकडून नवीन धोरणाची आखणी. संशयास्पद व्यवहार करणाऱ्या कंपन्या जाणार काळ्या यादीत. जीवनमूल्यांचा झपाट्यानं होत असलेला ऱ्हास ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. बँक खातेदारांच्या खात्यात रकमेचं प्रत्यक्ष हस्तांतरण करणं आधार कार्डमुळे सोपं झालं असून त्यातून 36,000 कोटी रुपयांची बचत झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशात उत्पादन क्षेत्रात वाढीला भरपूर वाव असून या क्षेत्राचा वाटा 15% वरून 25% नेण्याची गरज असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन. माहिती अधिकार कायद्याचं महत्त्व सध्याच्या काळात वाढलं असून सरकार आणि नागरिकांमधल्या संवादाचा तो एक परिणामकारक दुवा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन. एनडीटीव्ही हिंदी वृत्तवाहिनीवर घातलेल्या 1 दिवसाच्या प्रक्षेपण बंदीला केंद्राची स्थगिती. भारत ब्रिटन दरम्यान बौद्धिक संपदा, व्यापार, सुविधा, सायबर गुन्हेगारी आणि इतर काही महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या. दिल्लीत अतिधोकादायक पातळीवर पोहोचलेल्या प्रदूषणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. दिवाळखोर उद्योगपती विजय मल्ल्या तसंच आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या प्रत्यार्पणाची भारतानं केली ब्रिटनकडे मागणी. नियंत्रण रेषेवर पाकिस्तान करत असलेल्या कुरापतींमुळे काश्मीरमधल्या 400 शाळा बंद. राज्यातल्या करदात्यांची करप्रदानाची क्षमता वाढावी तसंच जीएसटी लागू करताना उद्योजक व्यापाऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी राज्याचे प्रयत्न. सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. हुतात्मा राजेंद्र तुपारे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात कारवे इथं अंत्यसंस्कार. तुपारे यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून 15 लाखांची आर्थिक मदत जाहीर. कार्तिक एकादशीच्या निमित्तानं वारकऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे लातूर-पंढरपूर ही विशेष रेल्वे सेवा आजपासून सुरू. नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीनं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांना डिलीट ही मानाची पदवी प्रदान करण्यात येणार. जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीत 2016च्या तिसऱ्या तिमाहीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 10% घट. आणि राज्याच्या अनेक भागात थंडीची चाहूल. नाशिकचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं.